जय शिवराय मित्रांनो मराठवाडा विदर्भातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील केसरी शिधापत्रिका धारक अर्थात शेतकरी केसरी रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे। मित्रांनो, राज्य शासनाच्या माध्यमातून राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2015 अंतर्गत समाविष्ट न झालेल्या या 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामधील शेतकरी रेशन कार्ड जे आहेत, शेतकरी केसरी रेशन कार्ड धारक कुटुंब जे आहेत यांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी योजना सुरू करण्यात आलेली होती। या शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या कोट्यातून या धान्याचा पुरवठा केला जात होता, परंतु धान्याचं होणारं आवंटन, धान्याचा होणारा जो पुरवठा आहे हा केंद्र शासनाच्या माध्यमातून होत आहे आणि या योजनेसाठी धान्याचा पुरवठा होत नाही, तुटवडा असल्यामुळे या जे काही केसरी रेशन कार्ड धारक आहेत यांना धान्य पुरवठा करणं शक्य नाही। याच्यामुळे राज्य शासनाच्या माध्यमातून आपण पाहिलं होतं की या योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना प्रतिमाह 150 रुपये एवढं अनुदान देण्यासाठी मंजुरी दिली होती। जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 3 महिन्याचं अनुदान या प्रमाणामध्ये या लाभार्थ्यांना देण्यात आलेलं होतं आणि मोठ्या प्रमाणात या केसरी शिधापत्रिका धारक लाभार्थ्यांना रोख अनुदानाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचं आवाहन देखील करण्यात आलेलं होतं। परंतु बऱ्याच साऱ्या शेतकरी रेशन कार्ड धारकांच्या माध्यमातून आम्हाला धान्यच पाहिजे अशा प्रकारची मागणी केलेली होती। त्यांच्या माध्यमातून या रोख अनुदान योजनेसाठी अर्ज केलेले नव्हते आणि पर्यायानं या शेतकरी कुटुंबांना अद्यापही रोख अनुदान योजनेचाही लाभ मिळालेला नव्हता। मित्रांनो, या योजनेच्या अंतर्गत जून 2024 मध्ये एक नवीन GR निर्गमित करून या योजनेच्या अंतर्गत जे काही लाभार्थी पात्र होतील, जे काही लाभार्थी याच्या अंतर्गत अर्ज करतील अशा प्रति लाभार्थी 170 रुपये देण्यासाठी मंजुरी दिलेली होती। या अनुदानामध्ये वाढ केलेली होती आणि याच योजनेच्या अंतर्गत एप्रिल पासून नोव्हेंबर पर्यंत अर्थात गेल्या 8 महिन्याचं अनुदान अद्याप वितरित करणं बाकी होतं। हे अनुदान आता एकत्रितपणे वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे। त्याच्या अनुदानाच्या वितरणाची प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये ज्या लाभार्थ्यांनी किंवा ज्या रेशन कार्ड धारकांनी अद्याप या रोख अनुदान योजनेसाठी अर्ज केलेला नाही त्यांना अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलेले 31 डिसेंबर 2024 पूर्वी आपल्या या अन्नधान्याच्या ऐवजी या धान्याच्या ऐवजी रोख अनुदान योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी सांगण्यात आलेले। अन्यथा या योजनेतून कायमचं वगळण्यात येणार असून किंवा दुसऱ्या कुठल्या तरी योजनेमध्ये हे कार्ड वळवण्यात येणार असल्याची माहिती पुरवठा विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी कुटुंबांना एक विहित नमुन्यातील अर्ज सादर करायचा आहे। यापूर्वी सुद्धा आपण अर्ज कसा करायचा याची माहिती घेतलेली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला अर्जाची PDF सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या योजनेअंतर्गत जर अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत आपले कागदपत्राने हा अर्ज सादर करावा लागणार आहे। अन्यथा या योजनेतून कायमचं वगळण्यात येणार असून किंवा तुमचं कार्ड इतर कुठल्या तरी योजनेत वळवण्यात येणार आहे, जेणेकरून पुन्हा तुम्हाला धान्याचाही आणि अनुदानाचा दोन्हीचाही लाभ मिळणार नाही। त्याच्यामुळे 31 डिसेंबर 2024 पूर्वी आपल्या रेशन दुकानदाराला भेटून आवश्यक त्या कागदपत्रासह या रोख अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचा प्रयत्न करा। तर मित्रांनो, अशा प्रकारचे एक महत्त्वाचं असं अपडेट, महत्त्वाची अशी माहिती होती जी आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।